श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. राम भक्त हनुमान महाराज की जय. वीरांची आरोळी सैन्य चालता गजदळी निष्ठोनी सारच्या करतळी आसुड तळी पडो सरला. मनोजव मारो तुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्ध मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. असो विश्ववंदनीय ग्रंथकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज सर्व जमलेल्या रामभक्तांना रामकथा अर्पण करतात. मी काही सूचक वाचक नाही, पण लक्ष्मण तात्याची आज्ञा म्हणल्यावर मला मोडता येत नाही. लक्ष्मण तात्यानं हळूच खून केली भास्कर बापूला, ती जोड टाका म्हणले. आता त्याच्यामुळं लक्ष्मण तात्याची आज्ञा न मोडायची म्हणून मी या व्यासपीठावरती आहे. या ठिकाणी जमलेली सर्व मंडळी, माझ्यापेक्षा सर्व वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, अगदी महान महान देंडे या ठिकाणी जमलेले आहेत. वक्ते आहेत, श्रोते आहेत, आणि त्या श्रोत्यातला मी एक श्रोता आहे. त्या श्रोत्याचं काम पूर्णत्वाला नेण्याचं कार्य माझ्याकडे आलंय. सगळ्याची तुमची आज्ञा झाली म्हणून मला मोडता येत नाही, म्हणून मी या व्यासपीठावरती विराजमान आहे. सेवके करावे सांगितलेले काम ते हुजूर पण कामा नाही. सेवकानं सांगितलेलं काम करायचं असतंय, नाही म्हणायचं नाही. त्याला सांगितलं का हे झाडून काढ, बरोबर त्यानं फाड्या घ्यायचं आणि झाडायचं काम करायचं. त्याला नाही म्हणायला जमत नाही. म्हणून करता तुमच्या सर्वांची आज्ञा झाली, सर्वांचा वरदहस्त माझ्या पाठीशी पडला, म्हणून करता मी या ठिकाणी बसायची संधी मिळाली. आणि जोडीला असला खिलार माणूस मिळाला की तो ओलीसाकडीला पडू देणार नाही. नावचा लक्ष्मण आहे आणि इथं कथा लक्ष्मणाचीच आहे, त्याच्यामुळं थोडं सुद्धा दिलं पडू देणार नाही. तरी सर्व जमलेल्या श्रोते मायबापांना साष्टांग दंडवत परनिपत हनुमानजीच्या चरणी नतमस्तक होऊन, प्रभू रामचंद्राच्या चरणी नतमस्तक होऊन, जशी प्रभू रामचंद्र मला बुद्धी देतील, बोलायला लावतील, त्याप्रमाणे बोलण्याचं कार्य मी करणार आहे. मी माझ्या वाचेने बोलू शकत नाही, मला माझ्या वाचेने बोलता येत नाही. प्रभू रामचंद्रांनी आज्ञा करायची आणि ती मी तुमच्यापर्यंत पोहोच करायची, हे कार्य माझ्याकडे आलेलं आहे. ते कार्य मला करायचं आहे. आणि तो निरोप, ते जे सांगतील ते निरोप तुमच्यापर्यंत निश्चितपणे पोहोच करण्याचा प्रयत्न करील. मी माझ्या बुद्धीने बोलू शकत नाही. आतापर्यंत सांगितलेल्या सर्व श्रोत्यांनी, वक्त्यांनी सगळं ऐकलेलं आहे. आणि वक्त्यांनी तर अशी सुंदर 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 कथा सांगितली. आणखीन मला वाटत होतं 10-5 वेळा ऐकाव्यात, पण ऐकू देत नाहीत. लय खोडील माणूस आहे ते. मागापासून मला पहिल्याच आद्याला खेळायला आलता, पण ते महाराज म्हणले तसं जमणार नाही. पुन्हा उठून निघालता रुसून मागाच, पण ते महाराजांनी धरून बसविलं म्हणून बसले. मला का वाचायला बसविनात, मला का वाचायला बसविनात. वाचा. वेगे काढिता सुडार तळी झाला रगडाय, आस्व चालता पुढं चरणाची उबाडा पडती मेटे. आतापर्यंत सांगितलेल्या श्रोत्याचं जर मी ऐकलंय तिथपर्यंत मी जाऊ शकत नाही. माझी तिथपर्यंत जाण्या इतपत माझी लायकी नाही आहे. पण जे जमल ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मकरक्षानं सांगितलं त्या सारथ्याला, बाबा हा रथ आहे, प्रभू रामचंद्राशिवाय दुसरीकडे कुठं थांबवायचा नाही. लहान सणाला बघून काही उपयोग नाही. लहान सांगणं संग झटायचं नाही. त्यांच्याशी माझं वैरत्वच नाही. त्यांच्याशी वैरत्व करायची काही गरजच नाही. काय त्यांच्याशी वैरत्व करून काही उपयोग होणार नाही. ते मारले तरी बी हे जर शिल्लक राहिले तर लंकेचा विध्वंस आहेच.
आणि नाही बी मारले ते तरी लंकेचा विध्वंस आहेच. म्हणून करता बारक्याला झटत बसायचं नाही. उगाच जुलपाडाने हात घालायची काय गरज आहे? जुलपाडाने हात घालून काही सापडणारही नाही. म्हणून करता बारक्या संघ झटायचं नाही. कोण हे वानरण, कोण नळण निळण जांबुवंत असले हुडकायचेच नाहीत. मेन धुरा पाहिजे आणि जो मेन आहे त्याच्या संग मला युद्ध करायचं आहे. तो मेन आहे प्रभू रामचंद्र आणि त्या प्रभू रामचंद्रासंग मला युद्ध करायचं आहे. त्या प्रभू रामचंद्रासंग मला झटायचं आहे. त्या प्रभू रामचंद्राचा मला वध करायचा आहे. म्हणून करता दुसरीकडे कुठं न थांबता प्रभू रामचंद्राच्या समोर नेऊन ऋतू बाकर मला बघू दे कसला प्रभू रामचंद्र येते असा. आणि तो मक्रक्ष राक्षस आपल्या सारथ्याला सांगतोय, वारवाची शेषी न शक्य समभूमी नेटे वळती अवघ्या कोणी पडते कुठली गती रथाचे. नाथ महाराजांनी उदाहरण दिलं. प्रभू रामचंद्राच्या समोर नाथ रथ न्यायचा सांगितला असताना त्या सारथ्यानं प्रयत्न केले. सारथी रथाला हाकतोय, सारथी रथ पळवतोय, पण त्या रथाची गतीच खुंटून गेली. प्रभू रामचंद्र समोरच आहे. तो आणणारं बघितलं की त्या रथाची गती खुंटली. तो रथ जाग्यावर उभा राहायला लागला. किती बी हाणलं तरी. एखादा घोडा असतं, घोडं बघा, त्याच्या जर मनात आलं की इथून पुढे जायचंच नाही, त्याला किती बी मारा ते उडी मारेल आणि माघारी फिरेल, पण पुढे पाय टाकणार नाही. उडी मारेल, 10 बाऱ्या उडी मार, किती बी मारून बघा, पण ते पुढे जाणार नाही. काय? पुढचं भविष्य दिसलेलं असतं त्याला, त्याच्यामुळं ते पुढे जात नाही. आणि पुढे न जाण्याची गती खुंटल्यामुळं तो मकराक्ष काय म्हणतोय, उठवून आश्वास माझा रथ करू जातो सजे रथाचा मोडून पडिला हो ध्वज जेविका विजल खलकित. काय अपशकून घ्यायला त्या ठिकाणी? अहो रथ पुढे हाकायला चालू आहे, रथ सज्ज केलाय, रथाला सगळी सजावट केली आहे, पण त्या रथाचा ध्वजच मोडून पडला. आपसकून आहे का सकून आहे? आपसकून आहे. मग रथ कशामुळे खुंटला होता त्या ठिकाणी? पुढे आपसकून दिसत होता म्हणून रथ जागच्या जागी उभा राहिला होता. पण ते त्याच्या लक्षात नाही आलं, कारण लक्षात येणारे जातच नाही राक्षसाची. आता बी बघा कोणी ज्या राक्षसाच्या कुळात जन्मलेले आहेत त्यांच्या लक्षातच येणार नाही आपसकून काय ती. एकादशी दिवशी बकरे कापतात, लक्षात येत आहे का? ती राक्षसाचीच अवलाद आहे. एकादशीला बकरे कापणारी ही राक्षसाची अवलाद आहे. त्यांच्या लक्षात येणार नाही पुढे आपसकून आहे म्हणून, पुढे काही घडणार आहे म्हणून, आपल्याला त्याची बाधा होणार आहे हे त्यांच्या लक्षात येणार नाही. आपण नुसतं म्हणतो राजा रावणाच्या काळात राक्षस होती, आज कमी आहेत का? अरे त्याच्यापेक्षा जास्त आज आहेत, त्याच्यापेक्षा शिल्लक आहेत. आणि त्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रभू रामचंद्राला अवतार घ्यावा लागतोय. म्हणून करता हे रामायण लावायचं, ह्याच्यात प्रभू रामचंद्र तयार होतोय आणि त्या राक्षसाचा वध करतोय. त्याच्यासाठी हे सगळं करायचं आहे. जीवाच्या वाडीत एवढे जन्मलेले भाविक आहेत का? अरे सप्त्याच्या टायमाला तर पुढारपण करण्यासाठी 200 जमा होते तिथं. 200 महाराज त्यो फलानाही काढा, बिस्तानाती काढा, मंडपवाला दुसरा आणि बँडवाला 5वा. पुढारपणा करायचा म्हणलं की 200 जमा होतील. आज काही तर कुणाचं मड निघायला लागलंय का? रामायणात आल्यानंतर यावं नाही एखाद्या पुढाऱ्या नाही तर रामायण ऐकायला. त्याला का द्यायचंय का घ्यायचंय? नुसतं ऐकायचंच आहे ना. त्याच्यावर काय डोंगर ठेवला का एखादा, तू काय आम्हाला 10,000 दे म्हणून? असं बी काही नाही. पण राक्षस कुळात जन्मलेले फक्त
ती एकाच गोष्टीची वाट बघणार, आपल्याला कुठं शिक निंदा करण्या इतका सांगा मिळतोय एवढ्या गोष्टीची वाट बघणार. आणि ती वाट बघत असताना ते राक्षस आणि त्या जातीचा हा असणारा मकराक्ष नावाचा राक्षस आणि त्याच्या रथाचा ध्वजच मोडून पडला, छत्र मोडून पडलं असं त्याला आणि आपसकून झालेला आहे. हा प्रतिकूळ वायू खवळला बळी, डोळा उघड तारी घे धुळी, जो तो दोन्ही डोळे चोळी, आसरून ते गाळी गजास्व. पहिला अपशकुन तो झाला, दुसरा अपशकुन काय झाला? कुठंच काही नाही, वारा नाही, कुठं अग्नी लागला नाही, कुठं काही दिसत नाही, पण धूळ उडायला लागली, धूळ उडायला लागली, धूळ उडायला लागली. ती धूळ त्या सारथ्याच्या, त्या राक्षसाच्या, त्या सैन्याच्या डोळ्यात चालली आणि डोळे चुळू चुळू बेजार झाले. काय कारण आहे याचं? त्याला काहीतरी अनुभव आहे ना, म्हणून करता तो असणारा दुसरा आणि अपशकुन आहे. अपशकुन येतात, बार बार अपशकुन येतात माणसाच्या जीवनात, पण तो त्याला गुमानितच नाही. काय झालं? गाडीहून पडलो. अरे तुझ्या जन्मातला अपशकुन आहे तो. तुझा आयुष्य कडीला जाण्यासाठी 4 बाऱ्या अपशकुन येतो तुला, 4 बाऱ्या त्याची भारी द्यावा लागते, पण तुला तो कळत नाही, तू त्याला गुमानितच नाहीस. का? त्याची ती मस्ती असते आहे. ज्या मधाची मस्ती माणसाला भरली का त्याच्यात तो कुणाला गुमानित नाही. आणि ती मस्ती ज्यावेळेस जिरती त्यावेळेस त्याला कळतंय माझ्याकडून चुकलं, पण त्याचा टाइम त्यावेळेस निघून गेलेला असतो, त्यावेळेस त्याच्याकडे काही शिल्लक नसतं. अशी असणारी परिस्थिती, असा असणारा योग, अशा असणाऱ्या घटना अनेक बऱ्या अनेक ठिकाणी अनेक योगानं घडतात आणि तो अपशकुन असतो हे मानायला आपण तयार नाहीत. तसा तो मकराक्ष पुन्हा पुन्हा अपशकुन होतोय, पुन्हा पुन्हा अपशकुन होतोय, पण तो मानायला तयार नाही. का? राक्षस वृत्ती आहे. राक्षस वृत्तीमध्ये आपण कुणाला मानित नाहीत. माझ्यासारखा शहाणा कुणी नाही आणि माझ्यासारखा पैशावाला कुणी नाही, माझ्यासारखा बलवान कुणी नाही. कशाची मस्ती आहे ही? मदाची मस्ती आहे, धनाची मस्ती आहे, शक्तीची मस्ती आहे. पण ती मस्ती टिकाऊ नाही. याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं की रामायण लक्षात येईल. जोपर्यंत त्याच्याकडे लक्ष नाही तोपर्यंत रामायण लक्षात येणार नाही. त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ते लक्ष देण्यासाठी रामायण ऐकायचं आहे. चला. करीत वादन त्याचा गजर, येत मकराक्षाचा भार, तो जे कोणी वानर वीर, युद्ध सत्वर मिसळले. असा असणारा मकराक्ष नावाचा राक्षस लंकेतून बाहेर निघतोय त्यावेळेस तेवढे अपशकुन घडतायत. आणि ते वाजंत्र्याचा गजर ऐकला, त्या मकराक्षाच्या समोर असणारं वाजंत्र्य वाजताय, मकराक्ष युद्धाला येतोय, मकराक्षाचं सैन्य आपल्याकडे निघालाय. ही परिस्थिती वानरांनी बघितली, ही परिस्थिती वानरांनी आजमवून घेतली आणि लगेच आपलं शस्त्रास्त्र उचलले आणि तयार झाले. म्हणले आता एक गिरायक आलंयच, त्या गिरायकाचं बघावंच लागेल थोडंसं काय आहे अंगवंती. म्हणून करता राक्षसामध्ये वानर सैन्य जाऊन मिसळली, युद्धाची तयारी सुरुवात. आयसे जे कोणी अपशकुन मकराक्षसांनी उपेक्षुन, जेथे उभे राम लक्ष्मण, ते त्या आपण शीघ्र असं अपशकुन त्याच्या लक्षात आलं. पण हे बाकीच्याला भिडायचंच नाही, बघायचंच नाही, ते बी त्याच्या ध्यानातच आहे. ते त्याला कळालं आहे.
त्यानं सांगितलं काही बी असू दे, कसलाही अपशकुन होऊ दे, पण रथ दुसरीकडे उभा करायचा नाही. राम लक्ष्मण जिथं असतील ना त्याच ठिकाणी रथ न्यायचा, त्याच ठिकाणी नेऊन उभा करायचा आणि त्या राम लक्ष्मणा संग मला युद्ध करायचं आहे. दुसऱ्या संग नाही, दुसऱ्याला बोलायचं सुद्धा नाही, दुसरा कोण आहे त्याला विचारायचं नाही. का? मला जे सांगितलेलं कार्य आहे ते करायचं आहे. राजा रावणाचा आदेश आहे मला. आणि राजा रावणानं सांगितलं बाबा माझे जे मेन वैरी आहेत ते राम आणि लक्ष्मण आहेत, दुसऱ्याला झटूच नको, तो त्यांचा वध कर म्हणजे मला सुख मिळेल असं राजा रावणाचं आव्हान मला आहे. म्हणून करता रथ दुसरीकडे थांबवायचा नाही असा मकराक्ष आणि त्या सारथ्याला सांगतोय. ओढो ओढो पळे वानरती राक्षस बार तैशाची सोबती निशाचर रणी वानर मर्जिते. असणाऱ्या त्या मकराक्षाचं लक्ष दुसरीकडे नाही, तो दुसऱ्याला बघत नाही, तो दुसऱ्याला बोलत नाही. वानराचं घेणं देणं नाही. वानराचं त्या राक्षसाचं युद्ध चालू आहे, त्याच्यात ते राक्षस मरतात, वानर उलटून पडतात. ते युद्ध तिकडे चालू आहे, पण हे म्हणलं मला नाही तिकडे बघायचं, माझा रथ तिथं गेला पाहिजे त्या ठिकाणाला, त्याच्याशिवाय लवकर उद्धार होत नाही. तिकडे माघारी जाऊन राजा रावणाच्या हाताने मरून नरकात पडण्यापेक्षा तिथं गेलं तर पटकन उद्धार होईल, कुठलं तरी एखादी जागा मिळेल. त्याची ती भावना आहे, त्या भावनेनं तो राम लक्ष्मणाकडे जाणार आहे. त्या भावनेचा उद्देश त्याच्या मनामध्ये आहे. काय त्याला कळलं आतापर्यंत की ही जेवढी गेलेत का तेवढी उद्धरून गेली. मग महाराजांनी सांगितलं जी भवतालची जाळून मारली त्यांचा उद्धार नाही, ती जी वानरांनी जाळून मारली त्यांचा उद्धार नाही, जी ह्यांच्या बाणानं मेली, ह्यांच्या समोर मेली, ह्यांच्या जवळ मेली त्यांचा उद्धार झाला. ती उद्धरून गेली, ती या राक्षस कुळातून मुक्त झाली, जन्म मरणातून मुक्त झाली. अशी परिस्थिती झाली आहे. म्हणून करता मला सुद्धा तसं व्हायचं आहे, मला सुद्धा ती जागा मिळवायची आहे. म्हणून मकराक्ष त्या आणि आपल्या सारथ्याला सांगतोय नीट राम आणि लक्ष्मण दृष्टीपुढे तेच दिसले पाहिजेत, त्यांच्याशी माझी भेट झाली पाहिजे असं आणि तो मकराक्ष आपल्या सारथ्याला सांगतो. रवी खवळला प्रबळ रोमहर्ष युद्ध तुंबळ हलकलो राक्षस. राक्षसामध्ये हाल कल्लोळ उठलेला आहे, रणयुद्ध चालू आहे, युद्ध बंद नाही. वानराचं आणि राक्षसाचं युद्ध चालू आहे, एकामेकात मिसळत, एकामेकाला मारतात, एकामेकाला धरतात. पण याचं लक्ष तिकडं नाही, ह्याला त्याच्याहून काही घेणं देणंच नाही. ह्याला फक्त राम लक्ष्मण मारायचे आहेत, राम लक्ष्मण बघायचे आहेत. मेन धुरा याच्या डोळ्यासमोर आहेत. मेन किती आहेत? 5 प्रधान आहेत, सुग्रीव राजा आहे, राम लक्ष्मण आहेत. जर माझं नाव लौकिक करायचं असलं तर काहीतरी कार्य करावं लागतंय. काहीतरी कार्य केल्याशिवाय, चांगलं कार्य केल्याशिवाय नाव लौकिक होत नाही. आताच्या मी बघा काही पुढारी आहेत, प्रत्येक जण एक आश्वासन देणार पण कार्य कधी करणार नाही. कार्य करण्यामध्ये कधी सफल होणारच नाहीत, निष्फल होणार. आणि पुन्हा दुसऱ्या फेऱ्यात आले काय कमी प्रयत्न केले नाहीत म्या, पण ते कार्य सिद्ध झालं नाही असं सांगायला तयारी. अशी परिस्थिती त्या मकराक्षाची आहे. जर ह्या मेंदुराम्या धरल्या, ह्या मेंदुराम्या मारल्या तर लंकेमध्ये माझं नाव गाजल आणि तो राजा रावण माझी वाहवा करील, माझं स्वागत करील अशी भावना आणि मकराक्षाच्या मनामध्ये आहे. सुळपट्टी सविंदिती बाण हलती शिळा द्रुम पाषाण फोडली अंग तान
धनुष्यबाण मोडिते. इकडे यांच्या युद्धामध्ये जे आपलं रोजचं कार्य आहे ते चालू आहे. राक्षस कुणी सूळ हाणतेत, कोणी भाले हाणतेत, कोणी बाण हाणतेत, कोणी मुष्टीघात करतेत. वानर आपलं कुठला वृक्ष उपटतेत, कुठला डोंगर आणतेत, कुठला दगड आणतेत आणि दोघांचं युद्ध एकामेकावरती तुंबळ असं चालू आहे. त्या युद्धाचा प्रसंग, त्या युद्धाचा योग, त्या युद्धामध्ये घडायचं काय आहे, करायचं काय आहे, त्याचा उद्देश वेगळा आहे. ह्यांना काही घेणं देणं नाही. पण मकराक्षाचं आणि प्रभू रामचंद्राचं युद्ध होणार आहे हा त्याच्यातला मेन उद्देश आहे. आणि तो मकराक्ष नावाचा राक्षस दुसरीकडे काही ध्यान देत नाही. आणि खरी वाक्यात त्याची आहे, सत्यवादी जे आहेत का ते दुसरीकडे ध्यानच देत नाहीत. आणि दुसरीकडे ध्यान देणारे आहेत ते सत्यवादी नाहीत, त्यांचा विजयच नाही कधी. ज्याचा प्रभू रामचंद्राकडे लक्ष वेधलेलं आहे, ज्याचा हरिनामाकडे लक्ष वेधलेलं आहे तो सत्यवादी आहे. त्याचा दुसरीकडे लक्षच लागणार नाही. म्हणून करता अशी वनाने बसलेले आहेत, म्हणून करता आणखीन बी काही काही वाऱ्यावर जगते आहेत. आता बी आहेत काही वाऱ्यावर जगणारे. म्हणून जग चालतंय, म्हणून सगळ्याला थारा आहे, म्हणून देव कळतोय. ह्या पिढीला विचारा आता, हे युट्यूब बोले झालंय म्हणून त्याला सांगायची गरज नाही. समजा त्या पिढीतल्याला विचारा, ते म्हणतात कुठं देव आहे आणि कशाचा देव आहे आणि कसला असतो देव. यांच्या बापानं ठेवला होय बघायला देव. उगा दगडाला देव म्हणतात होय. आहेत का असं म्हणणारे? काय आढळले का कुणाला? कुठं देव आहे म्हणणारे आढळले का नाही सांगा? आहेत. कशाचा देव आहे म्हण? उगा उठलात की सुटलात आणि रामायण लावीत बसलात. कुणाला विचारलं तुम्ही? बर जर विचारलंच न जाणू, जर बैठक घेतली न विचारलं तर किती दिवसानं ही सांगतील की तुम्ही रामायण लावा, आता आम्हाला काही दुसरं काही करायचं नाही, असं किती दिवसाला सांगतील? जर बैठक घेतली तर कधीच म्हणणार नाहीत. जर रामायणाची बैठक घ्यायची ठरली तर मंदिराकडेच येणार नाहीत. ते म्हणतील जाऊ द्या काय त्या रामायणात पडले, आपलं एवढं मोठं कार्य सोडून आपल्याला आपलं कार्य करायचं आहे, मग बाकीच्या रामायणात काय आहे आपलं? अशी अवस्था आताच्या जनतेची आहे, आताच्या पिढीची आहे. देवाला मानणारीच कमी आहे, देवाला मानणारे कुणी नाहीतच, अशी परिस्थिती आहे. आणि तशीच परिस्थिती या युद्धाची चालू आहे. बोला. जैसे दांडवासी सुरवर रवी दुर्धर तैशाची वानरानी निशाचर गोरांधर मांडिरे. जशी ही परिस्थिती आहे तसंच त्या वानराचं आणि राक्षसांचं युद्ध चालू आहे. त्या राक्षसामध्ये आणि वानरामध्ये घोरांधर असं युद्ध चालू आहे. तो मकराक्ष युद्धासाठी आलेला आहे, युद्ध करायचं आहे. पण कुणा संग? त्या असणाऱ्या प्रभू रामचंद्र संग युद्ध करायचं आहे. आणि बाकीचे भक्त एकामेकात तिकडं राजा रावणाचं आणि प्रभू रामचंद्राचं युद्ध आहे. आपल्यात इलेक्शन लागू द्या, तो मेंबर तिकडेच असतोय, पण भांडणं तुमची ना आमची. ह्यो त्या पार्टीचा, तो त्या पार्टीचा, तो त्याच्याला बोलला आणि हे ह्याच्यात मिसळला. घ्यायला नाही, द्यायला नाही, बघायला नाही आणि निवडून आल्यावर तर तुमची गाठ बी नाही. तशी परिस्थिती या ठिकाणी झाली आहे. वानराचं आणि राक्षसांचं युद्ध चालू आहे. आणि जो युद्धाला आलोय, ज्याला युद्ध करण्यासाठी पाठवलंय, ज्याला हे प्रभू रामचंद्राचं सैन्य मारण्यासाठी पाठवलंय,
तो प्रभू रामचंद्राला हुडकितोय. तो प्रभू रामचंद्राची गाठ घ्यायला निघाला आहे. त्याला प्रभू रामचंद्राशिवाय दुसरं काही बघायचं नाही अशी परिस्थिती त्या रणाच्या ठिकाणी चालू आहे. मोडले देखो निशाच्या रसना मकरा सेवा हो निया गुण रनित शिले वानर गण सपीच बाण छेदून असणाऱ्या त्या राक्षसामधली परिस्थिती, त्या मकराक्षाच्या अंतकरणातली परिस्थिती किंवा मकराशानं काही तुरळक सोडलेले बाण त्याच्यानं काही वानर त्रस्त झाले, त्याच्यातले काही वानर मूर्छित पडले. पण मूर्छित पडल्याचा त्यांना काही फरक पडत नव्हता. ते काही मरत नव्हते. ह्यांच्या बाणानं तर कवाच मरत नव्हते. मरण्यासारखं काही नव्हतंच तिथं. पण काही त्रस्त झाले, काही मूर्छित पडले अशी परिस्थिती आणि त्या रणांगणाच्या ठिकाणी चालू आहे. सफीची खरं करता वानर आणि तशिले वानर गणोय श्रीरामापाशी अवघे जण आले पळून ती भीत. काय झालं तर रणांगणाच्या ठिकाणी काही वानर त्रस्त झाल्यानंतर काही वानर पळाले. ते प्रभू रामचंद्राच्या जवळ आले, प्रभू रामचंद्राच्या चरणाजवळ आले, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करतायत. आणि ती परिस्थिती मकराक्षानं बघितली. काय म्हणतोय? श्रीराम कृपाळू संपूर्ण निवारोनी राक्षस बाण आश्वस्वनी वानर गण अभयदान रिधरे. प्रभू रामचंद्र किती कृपाळू आहे, किती कृपाळू आहे. प्रभू रामचंद्राची कृपा झाल्यानंतर कसल्यालाच काही बाधा होणार नाही. सर्वसाधारणाला तर होणारच नाही. पण निवळ जीव बाहेर निघला असला तरी तो जाणार नाही. इतका कृपाळू असणारा प्रभू रामचंद्र, त्यांनी त्या राक्षसाने मारलेले बाण आणि हात लावल्याबरोबर सगळे जिकडं तिकडे झाले, सगळे वानर सुखी झाले. आणि त्या सुखाच्या भरामध्ये प्रभू रामचंद्राच्या नावाचा जयघोष करायला लागले अशी परिस्थिती आणि त्या ठिकाणी निर्माण झाली. आश्वासोनी वानर गण संतोषित राक्षस सने ते मकराक्ष देखून राग्यापण जलपत. अशी असणारी परिस्थिती त्या मकराक्षानं बघितली. ते वानर गण सुखी झालं, राक्षस तळपत आहेत. आणि ती परिस्थिती त्या मकराक्षाच्या लक्षात आली. काय भानगड आहे, वानराला कुठलीच बाधा, केसभर बाधा नाही आणि आपलं सैन्य तळपायला लागलंय. कुठला उपाय आहे हा? काय झालंय म्हणून त्याला इतका राग आला, इतका राग आला आणि रागानं लाल झाला मकराक्ष. काय म्हणतोय? कोण तो राम कायचा येते जन जिनवनी जन तानाते मारिले माझी पित याते बंधू सहित ससने. राम कसला राम, कोण आहे, किती आहेत, कुठं आहेत? आणि एवढा मोठा अपराध केला त्यानं. किती अपराध केला? माझे पितर मारले, बाहू मारले, सगळं सैन्य मारलं आणि आजही माझं सैन्य तरपडायला लावलं. एवढा असणारा कसला राम आहे, मला त्याच्याकडे बघायचं आहे असं. आणि तो मकराक्ष रागानं त्रस्त झाला आणि प्रभू रामचंद्राकडे धाव घेतो आहे. हे तुझी संग्राम ख्याती समाप्ती तुम्ही बापुरे मनुष्य किती माझ्या शरघाती उरावया. हे लक्ष्मणा रामा, तुम्ही मनुष्य आहात, मनुष्य आहात आणि तुम्ही एवढा माझा अपराध केलाय. माझे एवढे आपटप मारले, माझे एवढे गोत्रच मारले. एवढा अपराध करून तुम्ही आताही माझ्यावर चाल करताय. तुमच्यामध्ये काय शक्ती आहे एवढी? तुम्ही दिसायला मनुष्य आहात
आणि मनुष्य तर आमच्या पुढे टिकू शकत नाही. अशी परिस्थिती असताना एवढं कसं काय घडतंय असा तो मकराक्ष रागानं बोलतोय. मी नव्हतो त्याचे मनोनी पावल्याती यशाते आता जाणवेला येते संग्रामार्थ पुरुषार्थी. आता तुमचं बघायचं आहे मला. तुम्ही पुरुष आहात, तुम्ही मनुष्य आहात आणि तुम्ही मनुष्य पुरुष असताना एवढा लंकेवरती आक्रमण करतायत, लंकेचा सगळा विध्वंस करतायत. म्हणून करता मी आलो आहे, तुमची भेट घेण्यासाठी आलो आहे. तुमची भेट झाल्याशिवाय माझं समाधान नाही असा तो मकराक्ष रागानं तृप्त होऊन प्रभू रामचंद्राकडे हात करून बोलतोय. पुरुषार्थाची आपली मारिन राम लक्ष्मण जोडी वानराची करीन जोडी तिथं बापुडी वनचर्य. हे लक्ष्मणा, ही जी वानर आहेत ते बापुडी आहेत, ही मरकट आहेत, यांची माझ्या पुढे काय किंमत आहे? यांना मी कसलंच गुमानू शकत नाही. यांच्या संग मला झटायचंच नाही आणि झटून उपयोगही नाही. हे माझ्या पुढे टिकणार नाही असा तो आणि रागानं लाल झालेला आहे, रागानं त्रस्त झालेला आहे आणि मोठ्या मोठ्या रथात उभा राहून बाता मारतो आहे. मोठ्या बाता मारणाऱ्याचं खरं असतं का? सगळं खरं असतं का त्याचं? एखादा आमदार गावात आला की तो म्हणत असतो फलाण्या ठिकाणी 10 लाख, बिस्तान्या ठिकाणी 20 लाख. पण ते खरं पदरात पडल्याशिवाय नाही. तशी परिस्थिती या मकराक्षाची आहे. मोठ्यानं गर्जना करतोय माझ्या पुढे आणि असली माणसं कशी टिकणार आहेत असा गर्जना करतोय. असा मोठ्या मोठ्यानं आणि उद्देशून बोलतोय, उद्देशून प्रभू रामचंद्राला आव्हान करतोय. तुम्ही माझ्या पुढे टिकणारी व्यक्ती नाहीत, पण काय घडायला लागले माझ्या लक्षात येत नाही असा तो मकराक्ष बोलतोय. रणी मारिले माझे पितर त्या वराचे परपार आज मी पावलो साचार राम सोमित मारून तो मकराक्ष. अरे बाबा, रणांगणामध्ये तुम्ही माझे पितर मारले, माझे बंध मारले, माझे चुलते मारले, एवढ्याचा संहार केला आणि त्याचा बदला घेण्यासाठी, त्याचा बदला मला घ्यायचा आहे. त्या बदल्यात मी तुम्हाला भेटायला आलो आहे आणि तो बदला घेतल्याशिवाय माझं समाधान होणार नाही. म्हणून करता मकराक्ष मोठ्यानं आव्हान करतोय, मी हे बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा तो मकराक्ष बोलतोय. मारोनी दोघे महाबली त्यांच्या सुदाची अंजुळी पितरा जैन तिळो त्याची काळी उत्तीर्ण. काय म्हणला तो मकराक्ष? माझ्या पित्राला जी मला निवेद्य दाखवायचं आहे की तुम्हाला मारल्यानंतर मी त्याची तिलांजली देणार आहे. ती तिलांजली दिल्याशिवाय मला समाधान नाही, पण तुमचा वध केल्यानंतर द्यायची आहे. त्याचा बदला मला घ्यायचा आहे आणि त्या बदला घेण्यासाठी मी इथं आलो आहे आणि तो बदला घेतल्याशिवाय माझे पितर शांत होणार नाहीत, मी शांत बसणार नाही असा तो मकराक्ष प्रभू रामचंद्राला बोलतो. या दोघांचे घेऊन रक्त रणी मारिले सुजडापतोय ते तर्पिलो समस्त पिता कार्यार्थी उत्तीर्ण. माझ्या पित्राचं कार्य करण्यासाठी, माझ्या पित्राला तिलांजली देण्यासाठी तुमच्या दोघांचं रक्त लागणार आहे मला. ते रक्त घेतल्याशिवाय माझ्या पित्राला तिलांजली देता येत नाही आणि ती तिलांजली पावन होणार नाही. म्हणून करता मी तुमचा बदला घ्यायला, ते जे मारलेले आहेत त्यांचा बदला घ्यायला या ठिकाणी आलो आहे. तुम्हाला मारले की त्यांना तिलांजली मिळाली, त्यांचं समाधान झालं, त्यांचा आत्मा
शांत झाला असा माझा पण आहे आणि तो पण ठरवून मी या ठिकाणी आलोय असा आणि तो मकराक्ष बोलतो आहे. रसावे लक्ष्मणाचे रक्त ससुर पालिकेचा मनोरथ तिचाही पुरविल अर्थ दोघे रणात मारून त्या सूरपंखेला जे छळलेलं आहे त्या लक्ष्मणाचं रक्त घोटीन, त्या लक्ष्मणाचं रक्त आणि त्या सूरपंख्याची तिलांजली द्यायची आहे. तिचा सुद्धा आत्मा शांत करायचा आहे, तिला सुद्धा मला धाकून द्यायचं आहे. तुला ज्या लक्ष्मणाने छळलं, तुझं नाक कान कापलं, त्याचा बदला मी घेतलाय. त्या लक्ष्मणाचं हे शिर आहे, त्या लक्ष्मणाला मी मारला आहे. तुमच्या दोघाचा खात्मा केल्याशिवाय, तुमच्या दोघाचा घात केल्याशिवाय मला समाधान नाही आणि माझे पितरही समाधान नाही असा तो मकराक्ष बोलतो. आयसा बोलोनी बडीवार युध लागी खर पुत्र मेघ गळ गर्जने रहवर पेलोनी सत्वर संग्राम असा आणि मोठ्या मोठ्यानं गर्जना करतोय, मोठ्या मोठ्यानं आरडाओरडा करतोय आणि त्या आरडाओरड्याचं प्रायचित्त काय आहे तो सांगतोय. ते प्रायचित्त खरं आहे का? त्या प्रायचित्ताला पात्र होणार आहे का? त्या प्रायचित्ताला पात्र होणारा नाही, पण मोठ्यानं गर्जना करून सांगतोय तुमच्या दोघाचा बळी दिल्याशिवाय सर्व माझं कार्य सिद्धीला जाणार नाही, मी शांतीला पावणार नाही आणि माझे पितरही शांत होणार नाहीत असं मोठ्यानं मोठ्यानं गर्जना करतोय, मोठ्या मोठ्यानं आरडून सांगतोय. आणि तिलांजली मी आता तुमचा वध करून देणार आहे, तुमचा सूर उगवणार आहे असा मकराक्ष गर्जना करून बोलतोय. वानर विराटी आदर्श मकराक्ष पाचारी उदासी ओपेक्षुलीच्या समतास्य श्रीरामागी वसी संग्राम. वानरवीरा हो, कुठं तुमचा श्रीराम? कुठं लपलाय? कुठं लपलाय ठेवलाय? हरिभक्त परायण बालासाहेब कोटेर काय झालंय? हरिभक्त काय माझ्या समोर येत नाही आहे? माझ्या संग युद्ध करायला काय येत नाही आहे? बोलवा त्या तुमच्या प्रभू रामचंद्राला, लवकरात लवकर माझ्या समोर बोलवा. मला त्याच्या संग युद्ध करायचं आहे आणि मी त्याचं युद्ध पार पाडणार आहे असा तो मकराक्ष मोठ्या मोठ्यानं गर्जना करतोय.